सुप्रभात. सुप्रभात. हो तिकडे जायला होतं. कुठं चाललाय आपण? नमस्कार. खूप दिवसांनंतर बोलणार आहे मी आज. गेले काही दिवस ही वेळ आमची गाढ साखर झोपेची असते, पण आता आम्ही चाललो आहोत. आधी चव्हाण साहेबांकडे जातोय. गाडी नाही आहे कारण आमच्याकडे, तर त्यांची गाडी घेऊ आणि तिथून मग एका ठिकाणी जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि चव्हाण साहेब कोण हे तर पोचल्यावर तुम्हाला समजेल. हे आहेत आमचे चव्हाण साहेब. काय झालं बाबा? आणि ही त्यांची गाडी. पैसा लग रहा है. बरं वाटतं गाडीवरची बसून, बरं वाटतं. बाईकवर सुख. चव्हाण साहेबांची गाडी घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनच्या दिशेने. हा पोचलो इथं. मी तुमचं लोकेशन आहे तिथं. ते लाल छोटा तिथं थांबलाय तिथंच आहे काय? तर गाडी घेऊन आम्ही पोचलो पनवेलला. पनवेलला आम्ही आलेलो कारण आम्हाला इथे एक खोंड बघायचा होता. शर्यतीचा खोंड होता. एक बैल किंवा चांगला शर्यतीचा खोंड घ्यायची खूप इच्छा आहे माझी. आणि या वेळामध्ये आमची वेळाबाई पण माझा खूप साथ देते. इथे काही व्यवहार जमला नाही, त्यामुळे निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुन्हा निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आणि जाता जाता तर ॲज युजल आम्ही राईडला निघाल्यानंतर कुठेतरी थांबून चहा घेतो. आता आम्ही लोणावळ्यात आहोत. मी पुण्याला जाणार आहे. पुण्याच्या पुढे थोडंसं म्हणजे, तर लोणावळ्यात आहोत. नाश्ता झाला. बघून तरी वाटतंय घोर निराशा होणार आहे. मगाचा चहा अशक्य वाईट होता. म्हणजे असं बोलू नये अन्नाला, पण तरी वाईट होता. तर आता आम्ही तो परत देऊन शेवटी कॉफी मागवली आहे. आता ह्या कॉफीचा वास तर चांगला येतो आहे. ह्याचा रिव्ह्यू पुन्हा देतील आमचे हे. येस, काय म्हणणं आहे? सुंदर असा चहा नंतर आता कॉफी ट्राय करतो. बघू. खूप बरी आहे. दगडापेक्षा वीट मग चहापेक्षा तरी 100 गुणी लागतं. खूप बरी आहे ना. हो. नाश्ता करून आणि कॉफी पिऊन पोटाला थोडा आराम मिळाला आणि आम्ही पोचलो शिरवळमध्ये. सुंदर अशा डोंगरांमधनं वाटा जात होत्या आणि इथे पाऊस नव्हता, त्यामुळे खूप बरं वाटत होतं. आणि इथे आम्ही यासाठी आलो होतो. तोंडी ते कर आशिष. एवढी मोठी स्माईल मला भेटून पण नव्हती दिली. तर मुंबईहून वेळ काढून आम्ही शिरवळला हा खोंड बघण्यासाठी आलो होतो. या खोंडासोबतच आम्हाला अच्युत जाधव यांच्या गायीसुद्धा बघायला मिळाल्या. जा काय नाही करते, कसं सांभाळणार मग? कसं कसं धाडस करत एकदाचा हात लावला बाबा. इथे या सगळ्याच उंच धिप्पाड मोठ्या मापाच्या सगळ्या खिल्लार गायी आहेत. काही गायी एकदम शांत स्वभावाच्या देखील आहेत. आणि हा जो कोसा खिल्लार खोंड आहे हा स्वप्नील फडतरे यांच्या राजा वळूची पैदास आहे. एकदम जातीवंत आहे. कोणाला पाहिजे असल्यास संपर्क करा. इथे आल्यावर आम्हाला समजलं की सुप्रसिद्ध रुक्मिणी गोशाळा इथून जवळच आहे. तर आम्ही इथल्या खोंडांचा निरोप घेतला आणि आम्ही निघालो रुक्मिणी गोशाळेच्या दिशेने. रुक्मिणी गोशाळेकडे जाताना खास आकर्षण डोक्यात होते ते म्हणजे रुक्मिणी गोशाळेचा सोन्या. आणि जाताच सोन्याचे दर्शन झाले. उंच धिप्पाड देखणा हा वळू बघितल्यानंतर डोळ्यात भरून जातो. यांच्या दावणीला सगळ्या सुप्रसिद्ध ब्लडलाईनचे वळू आहेत. सिद्धापूर, तिकोंडी, सलगर. त्याचसोबत ही एक हारणासारखी दिसणारी सुंदर कालवड आहे. या कालवडीचं आणि या देखणा खोंडाचं रूप बघून कोणीही यांच्या प्रेमात पडेल. असे हे सुंदर जातीवंत खिल्लार एक दिवस आपल्या दावणीला पण नक्कीच बघायला मिळतील, हे मात्र नक्की. इथे वेळ कसा निघून गेला काहीच समजलं नाही. घरी पोचता पोचता रात्रीचे 1 वाजले. पण हे उंच देखणे धिप्पाड वळू काही डोळ्यासमोरून जात नव्हते. त्यामुळे आपल्या दारातसुद्धा अशी एक जातीवंत खिल्लारांची दावण करावी हे स्वप्न घेऊन आम्ही तिथून परतलो.